बघणार आहे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. टोटल अशा 4 अभिक्रिया आहेत रासायनिक अभिक्रिया. त्यातली पहिली जी आहे ती आहे संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रिया त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये काय, कॉम्बिनेशन रिएक्शन. ठीक आहे. संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रिया म्हणजे काय, जेव्हा एखाद्या अभिक्रियेत म्हणजे एखाद्या केमिकल प्रोसेसमध्ये रिएक्शनमध्ये 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित मिळत असेल, म्हणजे तुमचे रिएक्टंट्स जास्त असतील, तुमच्या रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूला जे असतात ते अभिक्रियाकारक, उजव्या बाजूला जे तुम्हाला भेटतात, मिळतात, प्राप्त होते ते असतं तुमचं प्रोडक्ट म्हणजे उत्पादित, तर ते तयार होतं. तर तेव्हा अशी जी अभिक्रिया आहे मी सांगितली की तुमच्या 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक एकत्रीकरण होतं. मग एकत्रीकरण आपला शब्द झाला, पण शास्त्रीय शब्द काय, संयोग होऊन एकच प्रोडक्ट मिळतो, एकच उत्पादित मिळतं, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो संयोग अभिक्रिया. म्हणजे तुम्हाला उदाहरण दाखवायचं झालं तर बघा, दाखवतो मी तुम्हाला. NH3 ठीक आहे, म्हणजे अमोनिया अधिक HCl हायड्रोजन क्लोराईड. आता NH3 काय आहे, वायू आहे. तर वायू कसं दर्शवतात, सिंबल काय, बाणवर दाखवतात. आणि HCl देखील वायूच आहे. ठीक आहे, तर त्याचा सिंबल दाखवला, संज्ञा दाखवली वर बाण असलेला. आता ह्या दोघांची अभिक्रिया होती. NH3 म्हणजे अमोनिया आणि HCl म्हणजे हायड्रोजन क्लोराईड वायू. या दोघांची अभिक्रिया झाल्यानंतर म्हणजे तुमच्या अभिक्रियाकारक किती आहेत, डाव्या साईडला किती आहेत, तुमचे रिॲक्टंट्स किती आहेत, 2 आहेत, 1 आणि 2. ह्या दोघांची अभिक्रिया झाली आणि ह्यातून तुम्हाला काय मिळाला, NH4Cl. ठीक आहे. NH4Cl म्हणजे काय, अमोनियम क्लोराईड. म्हणजे एकच तुम्हाला प्रोडक्ट भेटला ह्या साईडला. ठीक आहे. म्हणजे तुमचे प्रोडक्ट किती, 1. तुमचे अभिक्रियाकारक म्हणजे तुमचे रिॲक्टंट्स किती, 2. मग अशी अभिक्रिया जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारक असतात, म्हणजे इथं 2 आहेत, अजून 3 पण असू शकतात, तर असे जे असतात त्यांचा संयोग होऊन एकच प्रोडक्ट मिळतो तुम्हाला, अशी अभिक्रिया त्याला म्हणतो आपण काय, कॉम्बिनेशन रिएक्शन. ठीक आहे. NH4Cl आणि NH4Cl इथं म्हणजे तो काय आहे की एक स्थायू आहे. स्थायू म्हणजे ते त्यांची अवस्था पण दर्शवायची आपण, S. कळलं का. आता हा ऑलरेडी गॅस आहे, हे दोन्ही गॅसेस आहेत वायू अवस्थेत, मग इथं बाण दाखवला आहे, तर यांच्या अवस्था आपण दर्शवलेल्या आहेत. तर अशी जी अभिक्रिया आहे याला आपण म्हणतो कॉम्बिनेशन रिएक्शन. ठीक आहे. दुसरी जी अभिक्रिया आपण बघणार आहे ती आहे अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया म्हणजे इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो त्याला, डिकम्पोजिशन. आता इथं नाही लिहितले, रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन काय असते, डिकम्पोजिशन रिॲक्शन किंवा अपघटन अभिक्रिया. त्याच्यामध्ये काय असतं की ज्या रासायनिक अभिक्रियेत, ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये एकच अभिक्रियाकारापासून तुम्हाला 2 किंवा अधिक उत्पादित मिळतात. म्हणजे ह्याचं उलटं, इथं 2 तुम्हाला अभिक्रियाकारक आहे आणि इथं तुम्हाला एकच प्रोडक्ट भेटला, उत्पादित भेटलं. इथं उलटं होईल की काय, उलटं होईल की 2 किंवा अधिक उत्पादित मिळतात, इथं 2 किंवा अधिक भेटतात एकापासूनच. आलं का लक्षात. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादित मिळतात त्या अभिक्रियेला आपण अपघटन अभिक्रिया किंवा डिकम्पोजिशन रिॲक्शन असे म्हणतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुमचा कॅल्शियम क्लोराईड, Ca कॅल्शियम, CO3 क्लोराईड. तर हा कॅल्शियम क्लोराईड पहिले काय आहे, हा कुठल्या अवस्थेत आहे, स्थायू अवस्थेत आहे, म्हणजे हा सॉलिड आहे, त्याची अवस्था दर्शवली. आता ह्याला जेव्हा तुम्ही ह्याच्यावर प्रोसेस करता, म्हणजे केमिकल प्रोसेस, म्हणजे इथं मी आता समजा असा त्रिकोण दाखवला आहे, त्रिकोण दाखवला याचा अर्थ त्याला मी उष्णता दिलेली, म्हणजे त्याला हीट दिलेली. हा त्रिकोण काय दर्शवतो, उष्णता, म्हणजे ह्याला आपण गरम केले, उष्णता दिली. कॅल्शियम क्लोराईडला जो स्थायू अवस्थेत आहे त्याला आपण उष्णता दिल्यावर ह्याच्यातून काय प्रोडक्ट मिळतात, ह्याच्यातून काय उत्पादक मिळतात की CaO निघेल बाहेर, म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड बाजूला पडल. हा सॉलिड आहे,
म्हणजे हा स्थायू अवस्थेत आहे. प्लस उरलं काय आता बघा CaO, या ओ इथं ओ किती आहेत? 3 आहेत. ओके, ह्यातला एक ओ इथं बाहेर पडला आणि इथं Ca, मग इथं O3 आहेत, त्यातला एक इथं गेला, तो O2 राहिला इथं आणि हा C इथं राहिला, म्हणजे CO2 उरलेला इथं राहील. आणि CO2 आपल्याला माहिती आहे हा वायू आहे, कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ही अभिक्रिया अशी आहे, परत सांगतोय मी, की इथं ह्या साईडला अभिक्रियाकारक एकच आहे, पण ह्याच्यापासून प्रोडक्ट किती मिळाले, तुम्हाला उत्पादित किती मिळाले? 2 किंवा अधिक मिळतात. आणि इथं त्याच्या विरुद्ध आहे, इथं 2 अभिक्रियाकारक किंवा त्यापेक्षा जास्त अभिक्रियाकारक आणि उत्पादित तुम्हाला एकच मिळतं. आलं का लक्षात? ही आहे तुमची डिकम्पोजिशन रिॲक्शन, म्हणजे अपघटन अभिक्रिया. आता तिसरी अभिक्रिया जी आपण बघणार आहे ती तिसरी आहे बघा, विस्थापन अभिक्रिया. काय म्हणतात त्याला? विस्थापन अभिक्रिया. इंग्लिशमध्ये म्हणतो आपण विस्थापन. विस्थापन म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे एखादी वस्तू विस्थापित होणे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे विस्थापन होणे. तर ह्यामध्ये काय होतं, ह्या अभिक्रियेमध्ये जेव्हा एका संयुगातील म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये कमी अभिक्रियाशील जे मूलद्रव्य असतात त्यांच्या आयनची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेतात, त्यावेळेस त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. ही त्याची डेफिनेशन आहे, व्याख्या ही फक्त पाठ करावी. छान, मी तुम्हाला समजून सांगतो एका केमिकल इक्वेशनने. आता एक इथं दाखवतोय मी तुम्हाला बघा. जेव्हा झेड एन म्हणजे काय? झिंक. कळलं का? झिंक जास्त, तर हे कोणत्या अवस्थेत आहे? एस म्हणजे सॉलिड. अधिक त्याची अभिक्रिया होती कॉपर सल्फेट बरोबर CuSO4. कॉपर सल्फेट कोणत्या ह्याच्यामध्ये आहे? अवस्थेत ॲक्वेसमध्ये आहे. ॲक्वेसमध्ये म्हणजे सेमी लिक्विड म्हणता येईल तुम्हाला. तर त्या अवस्थेत आता ह्या दोघांची अभिक्रिया आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या अभिक्रियाकारक किती आहेत? 1, 2. ठीक आहे, बाण दाखवला. आता ह्यांची अभिक्रिया अशी होती की हा Zn जो आहे ह्याची रिॲक्शन ह्या SO4 बरोबर होती. म्हणजे इथं काय भेटन? ZnSO4 हा देखील काय आहे? ॲक्वेसमध्ये आहे, AQ. ZnSO4 म्हणजे काय? झिंक क्लोराईड. आता ह्याची ह्याच्याबरोबर अभिक्रिया झाली. मग आता कोण राहिला तुमचा? फक्त हा Cu राहिला. दिसतो का? म्हणजे हा Cu इथं येईल अधिक Cu कॉपर. ठीक आहे, आणि ह्याच्यातून उष्णता बाहेर येईल, म्हणजे प्लस उष्णता म्हणजे हीट इव्हॉल्व्ह होईल. ठीक आहे, तर अशी अभिक्रिया जी आहे ह्याला म्हणतात विस्थापन अभिक्रिया. तिन्ही अभिक्रिया बघा ह्याच्यामध्ये सिंपल लक्षात येण्यासारखं आहे. तुमच्या अभिक्रियाकारक 1 किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत आणि तुम्हाला प्रोडक्ट किती भेटतो? एकच भेटतो. उत्पादित एक भेटतो. ह्याच्या उलट इथं आहे, इथं तुमचे अभिक्रियाकारक एकच आहे आणि ह्याच्यापासून 2 किंवा जास्त अभिक्रियाकारक भेटतात. ही आहे तुमची संयोग अभिक्रिया, ही आहे अपघटन अभिक्रिया. आणि विस्थापन म्हणजे काय? इथं दोन्ही विस्थापित झालेत बघा, ZnSO4 हे एक झालेत आणि ह्याची जागा, ह्या Cuची जागा इथं विस्थापित अलग झालेली आणि ह्याच्यामध्ये उष्णता देखील बाहेर पडलेली आहे. तर ही आहे विस्थापन अभिक्रिया. आता चौथी अभिक्रिया जी आहे ती विस्थापन अभिक्रियाच आहे. म्हणजे ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे पण डबल. म्हणजे याला आपण काय म्हणू? दुहेरी विस्थापन अभिक्रिया. म्हणजे सेम नाव आहे, फक्त इथं येईल इंग्लिशमध्ये काय? डबल डिस्प्लेसमेंट मेथड. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय असतं मी तुम्हाला सांगतो. तर ह्याच्यामध्ये काय असतं म्हणजे ही अशी अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारक जे असतात, म्हणजे हे सगळे काय आहेत? अभिक्रियाकारक. अभिक्रियाकारकामधील जे आयन्स आहेत त्यांची अदलाबदल होऊन त्यांच्यापासून प्रेसिपिटेट तयार होतो. प्रेसिपिटेट म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात अवक्षेप तयार होतो. अवक्षेप आलं का लक्षात? अवक्षेप म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. तुम्ही जर ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही माती टाकली, थोड्या वेळ तुम्ही थांबला, स्टील ठेवलं पाणी, त्यानंतर काय होईल? माती गाळ तो खाली राहील बरोबर, आणि गढूळ पाणी वर असेल. तर ते खाली जे आलेलं आहे, खाली जे राहिले ग्लासमध्ये, तर तो आपण म्हणू शकतो की तो अवक्षेप आहे, म्हणजे प्रेसिपिटेट असं काहीतरी तयार होतं ह्याच्यामध्ये. तर अशी अभिक्रिया जी असते त्याला डबल म्हणतात, म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. ठीक आहे, तर याचं एक उदाहरण दाखवतो मी तुम्हाला की सिल्वर नायट्रेट. सिल्वर म्हणजे काय? Ag.
आणि नायट्रेट गट म्हणजे NO3 हा झाला सिल्वर नायट्रेट. ह्याची अवस्था काय आहे? हा ॲक्वेस आहे. तर ह्याच्यामध्ये ह्याची अभिक्रिया तुम्ही केली जर NaCl बरोबर म्हणजे तुमचं काय सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड हा पण कशात आहे? ॲक्वेसमध्ये. सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ, म्हणजे मिठाचं पाणी असं म्हणा, प्लस सिल्वर नायट्रेट. ह्या दोघांची अभिक्रिया जेव्हा आपण करतो, बाण दाखवला बघा, तर आपल्याला काय भेटणार आहे? हे बघा Ag आणि Cl ह्यांची रिएक्शन होईल. हे जे दोघांची असं बाण दाखवायचं ना, ॲक्च्युली मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी दाखवतो बाण. AgCl म्हणजे हा AgCl आला. AgCl म्हणजे काय? Ag म्हणजे सिल्वर, Cl म्हणजे क्लोराईड. तर हे आला सिल्वर क्लोराईड तुमचा, आणि हा आला तुमचा स्थायूमध्ये, स्थायू म्हणजे S मध्ये आला. आता या दोघांची रिएक्शन झाली. आता कोण राहिला तुमचा? Na आणि NO3 झाला. हा सेपरेट येईल इकडं, अधिक NaNO3. Na म्हणजे काय? सोडियम, आणि NO3 गट म्हणजे नायट्रेट गट. तर हा काय होईल? सोडियम नायट्रेट, म्हणजे हा ॲक्वेसमध्ये असणार, म्हणजे प्रेसिपिटेटमध्ये असणार आहे. तर ही तुमची, हे बघा, ही इथे एक बाण दाखवतो मी तुम्हाला, समजून सांगण्यासाठी दाखवतोय. असं दाखवायचं ना आपण, पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी. Ag ची रिएक्शन Cl बरोबर झाली, तर हा आला AgCl, आणि उरला कोण? Na आणि NO3. तर NaNO3 तर आला NaNO3, म्हणजे हा तुमचा सोडियम आणि हा तुमचा नायट्रेट गट NO3. ठीक आहे. तर ह्याला आपण म्हणू की डबल वेळा डिस्प्लेसमेंट झालेली. आणि याच्यापासून आपल्याला हे जे अभिक्रियेमध्ये आयन्स जे आहेत, म्हणजे हे बघा, हा Ag, हा Cl, म्हणजे हा Ag प्लस असेल, हा Cl मायनस असणार आहे. तर हे जे आयन्स आहेत त्यांची अदलाबदल होऊन तुम्हाला हा जो AgCl आहे हा तुम्हाला प्रेसिपिटेट मिळालेला आहे. हा प्रेसिपिटेट आहे, PPT. ठीक आहे. हा पांढरा कलरचा अवक्षेप असतो. हला. तर हे त्या 4 अभिक्रिया आहेत. पुढचा जो भाग आपण बघणार आहे तो आहे आयन्सची निर्मिती. आयन्स काय असतात बघूया आपण. फॉर्मेशन ऑफ आयन्स. तर आपल्याला हे माहिती आहे, आपण जो पिरियडिक टेबल हा जो धडा आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहे वेगवेगळे प्रकारचे मूलद्रव्य वगैरे काय. आपल्याला बेसिक हा देखील माहिती आहे की एखादा मूलद्रव्य जो आहे तो स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. तर स्थिर होण्यासाठी त्याला अट काय आहेत की शेवटच्या कक्षेत त्याला किती पाहिजे इलेक्ट्रॉन्स? त्याला 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. म्हणजे शेवटच्या कक्षेत जर 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर तो स्थिर आहे. किंवा अजून एक ऑप्शन हा असतो की त्याच्या शेवटच्या कक्षेत एकही इलेक्ट्रॉन नको. असं जर करत असेल एखादा मूलद्रव्य तर तो स्थिर होऊ शकतो. आलं लक्षात. परंतु तो अस्थिर राहू शकत नाही. तो काय ना काहीतरी प्रयत्न करतो आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. तर ते होण्यासाठी एक तर तो इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण करतो, किंवा तो ऑप्शन जर सुटेबल नसेल तर तो इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग करतो, म्हणजे भागीदारी करतो. ठीक आहे. या दोन्ही केसमध्ये जे तयार होतात ते आयन्स तयार होतात त्याच्यामध्ये. तुम्हाला मी उदाहरण देतो, म्हणजे फेमस उदाहरण आहे, प्रचलित आहे. आपण याच्या अगोदर 9वी मध्ये 8वी मध्ये देखील बघितलेलं आहे की सोडियम रेणुसूत्र काय त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला Na. ठीक आहे. आता या सोडियमचा Z नंबर म्हणजे ॲटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. ठीक आहे. आणि क्लोरीन CHLORIN क्लोरीन याचा रेणुसूत्र काय आहे? Cl. याचा Z नंबर काय आहे? 17. तर याचा आपण जर EC दाखवला, काय दाखवला? EC हे आपण अगोदर बघितलं. EC म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर ते असं येईल की हे बघा, हा त्याचा केंद्रक आहे. मी सोडियम बद्दल बोलतोय, Na बद्दल. इथं +Pn म्हणजे आतमध्ये येईल प्रोटॉन ज्याच्यावर धनप्रभार आहे, न्यूट्रॉन ज्याच्यावर प्रभारच नाही आहे, म्हणजे दिस इज चार्जलेस, दिस इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज. तर ह्या 11चं विभाजन केलं मी इथं. 11चं पहिल्या कक्षेत जातील किती? 2. राहतील किती मग? 9. तर इथं मी पहिली कक्षा दाखवली. मी हाताने काढतोय, तुम्ही जर काढाल तर तुम्ही इथे प्रो सर्कल वापरा, गोल वापरा. ठीक आहे. तर इथं पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स गेले? 2 इलेक्ट्रॉन्स गेले. उरले किती? 9. या 9 मधले पुढच्या कक्षेत किती जातील? 8 जातील.
किती जातील 8, म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही शेवटची कक्षा जी आहे म्हणजे इथून 8 गेले ना, 8 गेले तर किती राहिला 1 राहिला, म्हणजे हा शेवटचा इलेक्ट्रॉन हा ही शेवटची जी कक्षा आहे याच्यामध्ये हा राहील. म्हणजे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आलं, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इज 2,8,1. 2 पहिल्या ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यात 8, तिसऱ्या ह्याच्यात 1. 2,8, हे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम. मग आता सांगा हा स्थिर आहे का, शेवटच्या कक्षेत 1 आहे, शेवटच्या कक्षेत किती पाहिजे 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे स्थिर होण्यासाठी, म्हणजे हा अस्थिर आहे. दिस इज अनस्टेबल. ठीक आहे. आता हा क्लोरीनचा बघू आपण, Clचा. ह्याचं पण असंच काढली आकृती आपण. ह्याच्या केंद्रकामध्ये +Pn. ठीक आहे. याची पहिली कक्षा येईल ही किती नंबर आहे 17. तर इथं 17 लिहिला मी. 17 मध्ये पहिल्या कक्षेत किती जाईल 2, उरले किती 15. हे बघा पहिल्या कक्षेत किती जाईल 2 जातील. आता हे 15 आले, हे 15च्या 15 नाही बसणार दुसऱ्या कक्षेत मॅक्सिमम 8 बसतील. इथे 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 15तून तुमचे 8 गेले, किती राहिले 7. म्हणजे पुढची कक्षा जी आहे ही जी अस्तित्वात येईल आणि शेवटच्या कक्षेत बसतील किती 1 2 3 4 5 6 7. म्हणजे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल 2 8 7, 2,8,7. आता याच्या शेवटच्या कक्षेत किती आहे 7 इलेक्ट्रॉन आहे. स्थिर होण्यासाठी किती पाहिजे 8. मग याला कितीची गरज आहे 1ची, बरोबर. 1 इलेक्ट्रॉन ह्याला पाहिजे स्थिर होण्यासाठी आणि ह्याला 7 पाहिजे. ठीक आहे. किंवा आता दुसरा एक पर्याय असा आहे, ह्यानी हा जर 1 इलेक्ट्रॉन ह्याला दिला तर ह्याच्या शेवटच्या कक्षेत काय राहील काहीच नाही म्हणजे हा स्थिर होईल आणि ह्याला ऑटोमॅटिकली 1 इलेक्ट्रॉन भेटेल आणि ह्याचे 8 होईल आणि हा स्थिर होऊ शकतो. अशा पद्धतीने या दोन्ही केसमध्ये म्हणजे सोडियम आणि क्लोरीन हे दोन्ही स्थिर होण्यासाठी हे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण नाही करत, देवाणघेवाण करतात, बरोबर. म्हणजे हा ह्याला 1 इलेक्ट्रॉन देतो, हा याला 1 इलेक्ट्रॉन देतो प्लस. ठीक आहे. म्हणजे रासायनिक तुम्हाला समीकरण जर दाखवायचं आहे केमिकल रिएक्शनमध्ये तर ते असं येईल Na अधिक Cl, बरोबर. त्यापासनं काय बनलं NaCl. या दोघांपासून यांचा एक कंपाऊंड बनला, संयुग बनला NaCl. आता ह्या केसमध्ये कुणी कुणाला इलेक्ट्रॉन दिला, सोडियमने क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन दिला. जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावर धनप्रभार, जो इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यावर ऋण प्रभार. इलेक्ट्रॉन किसने दिया, सोडियम ने दिया, बराबर. और इलेक्ट्रॉन किसने लिया, क्लोरीन ने लिया. जो इलेक्ट्रॉन देता है उसके ऊपर पॉजिटिव चार्ज यानी प्लस, और जो इलेक्ट्रॉन लेता है उसके ऊपर माइनस. अब इधर मैं लिख सकता हूँ, ये प्लस के जगह पर ऐसा भी लिख सकते, गाईडमध्ये वगैरे असतील अशा गोष्टी, पण मुलांना टेन्शन येतं. आता बघा हे प्लस 1E किंवा +1 देतील असं, तर टेन्शन नाही. +1 म्हणजे याचा अर्थ ह्यांनी 1 इलेक्ट्रॉन दिलाय आणि क्लोरीनने किती घेतला 1 घेतला ना, तर मायनस किंवा 1- असं म्हणतील किंवा -1 असं लिहिलं जातं. तर याचा अर्थ असा आहे +1 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन दिला आणि -1 किंवा 1- म्हणजे 1 इलेक्ट्रॉन घेतला. जर ह्या क्लोरीनने समजा किंवा दुसरा कुठला मूलद्रव्य असेल त्याने समजा, इथं दाखवतो मी तुम्हाला जस्ट समजून सांगण्यासाठी, की समजा कुणी 5 इलेक्ट्रॉन दिले तर ते काय होईल 5+ येतील, आलं का लक्षात. आणि कुणी 5 इलेक्ट्रॉन घेतले तर काय येईल 5-. कळलं का. आता असं पण लिहितात कधी कधी बघा, पण ऍक्च्युअली ते लॉंग कट आहे, तसं नाही लिहायला पण मला तर नाही दिसलं बघा. आता 5+ म्हणजे काय 1 2 3 4 5 असे चिन्ह, हे चिन्ह असे दाखवणे इथं असे वर, म्हणजे त्याचा अर्थ यांनी 5+ केलेत. 5+ केलेत म्हणजे 5 दिए उसने इलेक्ट्रॉन और जिसने लिए उसको माइनस साइन. तर मला काय सांगायचं, आयनची निर्मिती. आता इथं आयन तयार झालेत. आयन म्हणजे काय बघा, हा जो आता तुम्हाला मी थोडं रेडमध्ये दाखवतो जस्ट समजून सांगण्यासाठी. हा पार्ट बघा Na+ म्हणजे इसके ऊपर जो
Na+, और इसके ऊपर क्या है Cl-, तर ह्याला आपण म्हणू इंग्लिशमध्ये पॉझिटिव्ह आयन, ह्याला म्हणू आपण नेगेटिव्ह आयन. कळलं का? हा धन आयन, हा ऋण आयन. म्हणजे ह्याच्यामध्ये शब्द काय आला? आयन. काय आला? आयन, ION. ठीक आहे, हा आयन शब्द आला. तर जेव्हा आयन्स असतात तर ह्याच्यामध्ये आता हे दोन बघा, हे अस्थिर होते परंतु हे काय झाले? स्थिर झाले. एकमेकांना इलेक्ट्रॉन ह्यांनी दिलाय आणि ह्यांनी स्वीकारलाय. अशी जेव्हा केस असते, जेव्हा इलेक्ट्रॉन दिला जातो किंवा इलेक्ट्रॉन स्वीकारला जातो, तर ह्याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये एक बंध तयार होतो. काय होतो? बॉन्ड. बॉन्ड म्हणजे काय? बंध. ह्या बंधामुळं हे NaCl हे अलग होऊ शकत नाही. NaCl म्हणजे काय हो? मीठ. आलं का? सॉल्ट. तर तो एक कंपाऊंड झालेला आहे, तो एक संयुग झाला आहे, तो अलग होऊ शकत नाही. अलग झाले तर काय होतील? हे परत अस्थिर होतील. आलं का लक्षात? तर हे दोन्ही जीवनभर असे चिटकूनच राहतात, म्हणजे हे संयुग तयार होतो. पण हे दोघांमध्ये एक बंध तयार होतो, बॉन्ड. काय म्हणतात त्याला? बंध तयार होतो. तर हा कोणता बॉन्ड आहे? हा आयनचा बॉन्ड आहे. म्हणजे याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? आयोनिक बॉन्ड. काय म्हणतो? आयोनिक बॉन्ड, आयनिक बंध, आयनिक बंध. आलं का? तर हा पहिला प्रकार आहे आयनिक बंध. दुसरा एक असतो त्याला म्हणतात सहसंयोज बंध, कोव्हॅलेंट बॉन्ड. तो मी त्यांना समजून सांगणार आहे तुम्हाला. हे लक्षात आलं का तुम्हाला? आयनिक बंध कधी तयार होतो? जेव्हा इलेक्ट्रॉन्सची काय होती? भागीदारी होती का? देवाणघेवाण होती. आलं का लक्षात? इथं यांनी दिलेलं आहे, इथं यांनी घेतलेलं आहे. तुमच्या घरात भाकरी नाही आहे कारण तुमच्याकडे भाकरीचं म्हणजे तुमचं ज्वारीचं पीठ नाही आहे, पण शेजारच्यांकडं आहे. आलं लक्षात? आणि शेजारच्यांना चपाती बनवायची गव्हाचं पीठ नाही आहे पण तुमच्याकडे आहे, तर तुम्ही 1-1 किलो एकमेकांना भागीदारी नाही केली, दिलं तुम्ही डायरेक्ट. तुमच्या मम्मीने शेजारच्यांना ज्वारीचं पीठ दिलं 1 किलो, त्याच्या बदल्यात काय घेतलं? गव्हाचं 1 किलो घेतलं पीठ. आलं का लक्षात? त्यामुळे काय झालं? त्यांच्या घरात भाकरी बनवू शकल्या, तुमच्या घरात चपाती बनवू शकल्या. आलं लक्षात? दोघांचं काम झालं. तर हे देवाणघेवाण आहे, ही भागीदारी नाही आहे. कळलं का? तर इलेक्ट्रॉन्सची जेव्हा देवाण आणि घेवाण असती त्यावेळेस जो बंध तयार होतो त्याला आयनिक बंध असे म्हणतात. दुसरा जो बंध आहे तो आहे सहसंयोज बंध. आलं लक्षात? सहसंयोज बंध म्हणजे इंग्लिशमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड. आता ह्या केसमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला अगोदर की दोन्ही मूलद्रव्य स्थिर होण्याचाच प्रयत्न करतात, मात्र ह्या केसमध्ये ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करण्याऐवजी ते इलेक्ट्रॉन्सची भागीदारी करतात. म्हणजे दोन अणूंमध्ये संयोजक इलेक्ट्रॉन जे असतात, कळलं का, त्यांची भागीदारी होती आणि तो बंध तयार होतो, तो संयोज बंध. तर ह्याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर हायड्रोजन H2. ठीक आहे. आता हायड्रोजनचा नंबर जो आहे तो आहे Z= किती आहे? 1 आहे. रोल नंबर 1. आलं का? ॲटॉमिक नंबर 1 आहे. तुम्ही याची जर आकृती काढली बघा, हा +Pn आणि याची पहिली कक्षा. आता याचा नंबरच किती आहे? 1च आहे. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? 1च आहे. आणि हा H2 अजून एक दाखवलं मी तुम्हाला, त्याचा अणू +Pn. ये एक हाइड्रोजन है, ये एक हाइड्रोजन है. इसका इलेक्ट्रॉन्स कितनी संख्या है? 1 है. तो इसको भी एक ही कक्षा होगी और इसको भी एक ही कक्षा होगी. आता ह्याला पहिल्या कक्षेची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती असती? 2 असती. तर ह्याला कितीची गरज आहे स्थिर व्हायला? 1. ह्याला कितीची गरज आहे? 1. आता विचार करा, ह्याने जर ह्याला 1 इलेक्ट्रॉन दिला तर ह्याचं काम होतंय, म्हणजे हा स्थिर होतोय, पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम तयार होईल. हा कधी स्थिर होऊ शकत नाही. तसंच हा पण होऊ शकतं. मग अशा केसमध्ये जिथं तुमचं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊ शकत नाही मात्र स्थिर देखील व्हायचं, त्यामध्ये हे काय होतात? ओव्हरलॅपिंग होती. म्हणजे हे जेव्हा एक होतात म्हणजे काय होतं की, एक मिनिट मी बांध दाखवतो तुम्हाला, की हा जो पहिला आहे, हा जो फर्स्टवाला आहे, हा ह्याचा इलेक्ट्रॉन इथं असणार आहे, बरोबर. आणि ह्या दोन्ही कक्षा काय होतात? अशा एकमेकात ओव्हरलॅप होतात. म्हणजे एकमेक कक्षा अशा घुसतात. सिंपल भाषेत लक्षात ठेवण्यासारखं, घुसतात वगैरे असे शब्द नाही वापरायचे आपण लिहिताना, कळलं का? त्या कक्षा काय होतात?
एकमेकांना ओव्हरलॅप होतात आणि ह्याचा हा इलेक्ट्रॉन आणि ह्याचा हा इलेक्ट्रॉन, म्हणजे ह्याचा हा इलेक्ट्रॉन ह्याला कॉमन बनतो आणि ह्याचा हा इलेक्ट्रॉन ह्याला कॉमन बनतो आणि दोघांच्या कक्षेत कळलं का कॉम्बिनेशनमुळं 2 इलेक्ट्रॉन्स येतात पहिल्या कक्षेत आणि ते दोन्ही स्थिर होतात. तर ह्याच्यामध्ये कुणी कुणाला दिलेलं नाही इलेक्ट्रॉन, मात्र फक्त ह्याच्यात काय झाली, ही भागीदारी झालेली आहे. कळलं का, एक बिझनेस झालेला आहे ह्याच्यामध्ये. आणि मग ह्याच्यामुळं हा H2 H प्लस H2 हा H2चा रेणू म्हणजे मॉलिक्यूल अशा पद्धतीने तयार होतो. आलं का लक्षात. तर इथं जो बंध तयार झालाय, आता इथं काय तयार झालंय, बॉन्ड. आता इथं H2 आहे, तसंच एक उदाहरण बघा O2चं पण आहे. O2 म्हणजे ऑक्सीजन 2 आहे, ठीक आहे. तो O प्लस O2 बनता है, इसी तरीके से बनता है. त्यांच्यामध्ये काय तयार होतं, बंध तयार होतो. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची परत सांगतो मी, देवाणघेवाण झालेलं नाहीये इथं, फक्त काय झालेलं आहे, शेअरिंग झालेलं आहे. म्हणजे काय झालंय, भागीदारी झालेली आहे. आपण शेअरिंग केलेलं आहे. कळलं का, आपला डब्बा नाही का आपण शेअर करत मधल्या सुट्टीत किंवा वर्गात बसून पण करतात काय काय, हसायला येते काय काय झालेलं आता, ठीक आहे, थोडीशी मज्जा, ठीक आहे. तर हे शेअरिंग आहे. तर ह्या शेअरिंगमुळं जो बॉन्ड तयार होतो, म्हणजे या शेअरिंगमुळं किंवा भागीदारीमुळे जे बंध तयार होतात ते असतात हे सहसंयोज बंध म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड. तर हायड्रोजनमध्ये कोणता बॉन्ड आहे, म्हणजे कोणता बंध आहे, कोव्हॅलंट म्हणजेच काय, सहसंयोज आहे. अलग लक्षात. मागाशी जे उदाहरण दिलं होतं आठवतंय का, Na प्लस Cl मायनस, तर ह्याच्यामध्ये अशी भागीदारी झालेली नाहीये, ह्याच्यामध्ये सेपरेट आयन्स तयार झालेत. अलग लक्षात. प्लस आणि मायनस, फक्त एक गोष्ट सांगायची राहिली त्यामध्ये की जो धन असतो त्याला अजून एक नाव आहे कॅटायन, आणि जो ऋण असतो त्याला अजून एक नाव आहे एनायन. कळलं का, इथं बघा, कॅट आयन किंवा कॅटायन आणि हा एनायन. आलं लक्षात. या पुढे शब्द येतील कुठल्या ना कुठल्या धड्यामध्ये, कॅटायन, एनायन. तर हे आपल्याला अगोदरच आपण समजून घेतलेलं, म्हणजे आपल्या पुढल्या पाठांतरासाठी किंवा ज्या गोष्टी असतील लिहिण्याच्या किंवा ज्या काय आहेत परीक्षा संबंधित, त्या आपल्याला सोपे बनतील. तर कॅटायन आयन ह्यांच्यामध्ये नसतं, ह्यांच्यामध्ये काही नसतं, ह्यांच्यामध्ये फक्त कोव्हॅलंट बॉन्ड सहसंयोज बंध. ह्याच्यामध्ये जरा थोडंसं काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कुठल्या, आयनिक बंधामध्ये जो प्लस असतो, जो देतो इलेक्ट्रॉन त्याच्यावर धनप्रभार, जो धनप्रभारवाला असतो तो कॅटायन, जो इलेक्ट्रॉन घेतो तो ऋण असतो, ऋणाला म्हणतात एनायन. आलं का या छोट्या छोट्या गोष्टी. तर हे आहेत, तुम्हाला सांगितलं मी की आयनिक बंध काय असतात आणि सहसंयोज बंध काय असतात. व्हॉट डू यू मीन बाय आयनिक बॉन्ड अँड व्हॉट डू यू मीन बाय कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. आहे रासायनिक समीकरणे कशी संतुलित करायची, म्हणजे हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन. ह्यासाठी आपण अगोदर शिकलो आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूला जे असतात ते अभिक्रियाकारक असतात, म्हणजे रिॲक्टंट्स असतात, आणि उजव्या बाजूला जे असतात ते त्याचे उत्पादित म्हणजे प्रोडक्ट्स असतात. तर आपण ह्याला संतुलित करणे म्हणजे काय की डाव्या बाजूला जे मूलद्रव्य आहेत त्यांचे जेवढे अणू आहेत आणि उजव्या बाजूला जे उत्पादित आणि त्यांचे जे अणू आहेत हे दोन्ही काय करणे, संतुलित करणे, बॅलन्स करणे. मी तुम्हाला दाखवतो उदाहरणासहित. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. H2SO7 हा लिक्विडमध्ये L प्लस H2O, त्याची देखील अवस्था L लिहिली. L म्हणजे त्याची अवस्था असते आणि आपल्याला दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला सांगतात की असं असं रासायनिक समीकरण आहे, त्याला संतुलित करणं. ठीक आहे. तर पहिलं काय करायचं ह्याच्या बाजूला, तर आपण ह्याची एक बॉक्स करून दाखवतो तुम्हाला मी. असा छोटासा बॉक्स मी तयार करतो. हा पहिला बॉक्स जो आहे तो लिहितो मी मूलद्रव्य म्हणजे काय, एलिमेंट. हा दुसरा बॉक्स जो आहे, जे अभिक्रियाकारक जे आहेत, म्हणजे ह्या बाणाच्या डाव्या साईडला जे आहेत ते अभिक्रियाकारक आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे इथं आपले रिॲक्टन्स येतील, म्हणजे इथं काय येईल, त्यांची अणूंची संख्या येईल, म्हणजे इथं येईल अभिक्रिया कारकांमधील
कारकांमधील काय येईल, अणूंची संख्या, अणूंची संख्या म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स इन द रिॲक्टंट्स. आणि या बाजूला उत्पादित अणूंची संख्या म्हणजे कोणती बाजू येईल, उजवी बाजू येईल, ही उजवी बाजू. तर इथं कोणते कोणते मूलद्रव्य आपल्याला दिसतात, म्हणजे कोणते कोणत्या मूलद्रव्यांनी ह्यात पार्ट घेतलेला आहे ह्या केमिकल. इथं H दिसतोय, बरोबर. वेगळा कोणता आहे अजून, इथं S दिसतो, इथं O दिसतोय. म्हणजे H आहे, S आहे, O आहे. परत बघा इथं H आहे, O आहे, या साईडला देखील H, S आणि O. म्हणजे पूर्ण समीकरण जे आहे त्याच्यामध्ये ज्या मूलद्रव्य जे आहेत उपलब्ध अवेलेबल ते कोणते आहेत, H आहे, अजून कोणता आहे, S आहे, आणि कोणता आहे, O आहे. अशा पद्धतीने मग आपण बॉक्स पूर्ण करून घेऊ. हे बघा बॉक्स पूर्ण केलं मी. आता याच्यामध्ये मी काय करतोय की हायड्रोजन जो आहे ह्याचे डाव्या साईडला म्हणजे जे अभिक्रियाकारक आहेत इथून ते इथपर्यंत किती हायड्रोजनचे अणू आहेत. हे बघा इथं किती, H2 आहे, इथं 2 आहेत. पुढं अजून चेक करतो मी, इथं किती आहेत, 2 आहेत. ह्याच्या पुढं तर संपलं, या साईडचं नाही चेक करायचं आपल्याला. डावी साईड म्हणजे ही अभिक्रियाकारकमधील रिॲक्टंट्स. तर टोटल Hची संख्या किती आहे अणूंची, इथं 2, इथं 2, म्हणजे H किती आहेत, इथं 4 आहेत. तसंच Sचं चेक करायचं, S किती आहेत, बघा इथं 2 आहेत, अजून कुठं आहे का, नाही, इथपर्यंत S फक्त किती आहे, 2 आहेत. O किती आहे, O इथं आहेत 7, दिसतंय का, O7 म्हणजे 7 आहे, आणि इकडे एकच आहे हा O, म्हणजे टोटल O किती आहेत, 8. याच प्रकारे उजव्या बाजूला चेक करायचं. उजव्या बाजूला H किती आहेत, उजव्या बाजूला H2 आहे, दिसतंय ना, 2, म्हणजे इथं किती येईल, 2. S किती आहेत, S म्हणजे सल्फर, सल्फर किती उजव्या बाजूला, एकच आहे, म्हणजे इथं येईल 1. ऑक्सिजन किती आहे, 4 आहेत. ठीक आहे, म्हणजे हे संतुलित नाही आहे. बघा इथं 4 आहे ना, तर इथं पण 4 पाहिजे, इथं 2 आहे तर इथं पण 2 पाहिजे, इथं 8 आहे तर इथं देखील 8 पाहिजे. म्हणजे हे संतुलित नाही आहे. आपल्याला त्यांना काय करायचं आहे, संतुलित करायचं आहे. आता संतुलित करायचं आहे तर आपल्याला इथं ह्यांची संख्या कितीने वाढवायची आहे, म्हणजे इथं 4 आहे तर आपल्याला इथं 4 आणायचं, म्हणजे याला इथं अजून एक्स्ट्रा 2 वाढवावे लागतील आपल्याला, बरोबर. म्हणजे 2 गुणिले 2 4 येतं. तसंच इथं 2 आहेत, इथं एकच आहे, म्हणजे इथं कितीने वाढवायचं, तुम्हाला 1 ने वाढवावं लागेल, बरोबर. 1 × 2 2. तसं 4 आहेत तर इथं तुम्हाला किती आणायच्यात, 8 आणायच्यात. 4 × 2 8. ठीक आहे, आलं का लक्षात. आता आपण दिलेलं जे समीकरण आहे रासायनिक समीकरण हे परत लिहू. दिलेलं काय समीकरण आहे त्यांनी वर लिहिले बघा, H2SO7 H2SO7 प्लस H2O देतो H2SO4. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला संतुलित करायची. तर हे बघा, हे उजव्या बाजूला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. तर उजव्या बाजूला H2 आहेत, आणखी किती वाढवायच्यात, 2. मग इथं H2 आहे, इथं जर 2 टाकलं मी तर Hचे किती होतात, 2 दुने 4 होतात, बरोबर. ही डाव्या साईडची आणि हे उजव्या साईडचं बॅलन्स केलं. आणि इथं चेक करा, इथं जर 2 टाकलं आहे तर S किती झाला, S बघा इथं 2 झाला, म्हणजे 2 S झालेत, म्हणजे हे बॅलन्स झाला. आता ऑक्सिजन इथं 2 टाकलं आहे आपण, तर ऑक्सिजन इथं 4 आहेत, 4 दुने 8. अशा पद्धतीने इथं 2 टाकल्यामुळं काय झालं, बॅलन्सिंग झालं आहे, म्हणजे ते रासायनिक समीकरण हे संतुलित झालं आहे. ठीक आहे. अजून एक उदाहरण, दिलेलं समीकरण जे आहे रासायनिक समीकरण त्याला आपण काय करायचं आहे, संतुलित करायचं. समीकरण काय दिलं आहे हे बघा, SO2 G म्हणजे गॅसमध्ये आहे, H2S ॲक्वेसमध्ये आहे तो, आणि S मध्ये म्हणजे हा सल्फर आहे, सल्फर हा स्थायू आहे म्हणजे S, आणि H2 हा L म्हणजे हा लिक्विड अवस्थेत आहे. ठीक आहे. तर तेच आपण अगोदर कसं केलं आहे तसंच त्याला बॅलन्स करायचं. पहिलं तर बॉक्स काढून घ्यायचं आपण, त्यांना नावं द्यायची. इथं काय येईल तुमचं मूलद्रव्य, म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणाल तुम्ही, एलिमेंट. या बाजूला काय येईल की अभिक्रियाकारकांमधील अणूंची संख्या, द नंबर ऑफ ॲटम्स इन द
रिॲक्टंट, म्हणजे या साईडचे जे आहेत ते रिॲक्टंट. इथं काय येईल, नंबर ऑफ ॲटम्स इन द काय प्रोडक्ट, म्हणजे जे उत्पादित आहेत त्यामधील अणूंची संख्या. ठीक आहे. आता आपण शोधायचे ह्याच्यामध्ये मूलद्रव्य किती अवेलेबल आहेत, म्हणजे किती कोणत्या मूलद्रव्यांनी ह्यात भाग घेतलेला आहे. तुम्हाला दिसेल इथं बघा एस आहे, एक मिनिट, इथं कोण दिसतोय, एस दिसतोय, इथं ओ पण दिसतोय आपल्याला, आणि वेगळा कोण दिसतोय इथं आपल्याला, एच दिसतोय का, इथं आहेच आहे, एस ऑलरेडी इथं आहे. म्हणजे 3 वेगवेगळे कोणते सापडले, एस, ओ आणि एच. मग बॉक्समध्ये टाकून देऊ त्यांना, एस, ओ आणि एच. तर डाव्या बाजूला त्यांची संख्या किती आहे ती पहिली मोजून घेऊ. इथं एक एस आहे, अजून इथं एक एस आहे, म्हणजे 2 एस आहेत इथं याले डाव्या बाजूला. त्याचे रिॲक्टंट्स किती, रिॲक्टंट्समध्ये एस किती आहेत, 2. ऑक्सिजन किती आहेत, इथं O2 आहे, अजून किती दिसतात ते तुम्हाला इथं नाही. मग इथं O किती आहेत, 2 आहे. तसंच हायड्रोजन किती आहेत, इथं नाही आहे, इथं आहे बघा हायड्रोजन. उजव्या बाजूला चेक करू, एस किती आहे, 1 आहे, आणि डाव्या बाजूला तर 2 आहे, पण उजव्या बाजूला किती, 1 आहे, इथं 1 लिहिला मी. ओ 2 आहेत डाव्या बाजूला, उजव्या बाजूला किती आहेत, ओ किती आहेत, 1 आहेत. एच किती आहेत उजव्या बाजूला, डाव्या बाजूला 2, उजव्या बाजूला किती आहेत, 2 आहेत. बरोबर, म्हणजे इथं ऑलरेडी हे बघा 2 2 हे दोन्ही काय आहेत, बॅलन्स झालेले आहेत. ओके. तर आपल्याला कोणाला बॅलन्स करावं लागेल, इथं बॅलन्स करावं लागेल. इथं 1 आहे, तर इथं एकाला कशाने गुणलं तर 2 येईल, 2 ने गुणलं. बरोबर, तर याला आपण काय करू, 2. ऑक्सिजनला 2 आहेत, तर 2 ने गुणलं. ओके. नंतर परत समीकरण व्यवस्थित खाली लिहून गेले जे दिले ते, SO2 प्लस H2S देतो S प्लस H2O. हे दिलेलं समीकरण आपण परत लिहिले. आता इथं बघा उजव्या साईडला आपल्याला बॅलन्स करायचं आहे, तर इथं एस कितीने गुणायचं आहे, 2 ने गुणलं तर हा ह्या साईडला बॅलन्स होऊन जाईल. तर इथं मी 2S टाकला. 2S टाकल्यामुळं कोणता बॅलन्स झाला, हे आणि हे दोन्ही काय झाले, बॅलन्स झाले. येस. आता ऑक्सिजनला आपल्याला 2 करायचं आहे. किती करायचं आपल्याला ऑक्सिजनला, 2. ऑक्सिजन आपलं 2 करायचं, मग इथं मी किती टाकला, 2. ह्याच्यामुळे बॅलन्स कोण झाला, हे दोन्ही बॅलन्स झाले. पण आता प्रॉब्लेम काय झाला याच्यामध्ये, इथं एचला आपण 2 टाकल्यामुळं ऑक्सिजन इथं किती झाला, 2 झालेलं आहे. बरोबर, सॉरी, हायड्रोजन किती झालं आहे, ऑक्सिजन बॅलन्स झाला, ठीक आहे, 2 2 इथं 2 2 आलेलं आहे, पण हायड्रोजनची संख्या वाढली. हायड्रोजन टोटल किती आले, 2 2 4 झाले. बरोबर, आणि इथं किती आहेत, 2 आहेत. म्हणजे इथं आपण जर 2 टाकला तर आता कोण बॅलन्स झाला, हायड्रोजन बॅलन्स झाला. हे काय 2 2 4 2 2 4, म्हणजे हायड्रोजन देखील बॅलन्स झाला. पण प्रॉब्लेम कशामुळं अजून एक क्रिएट झाला, इथं 2 टाकल्यामुळं सल्फर किती आले, इथं 2, सल्फरचे 2, आणि इथं 1 सल्फर आहे, मग 3. तर इथं आपण अगोदर किती दिले, 2, मग इथं किती वाढवावं लागेल, 1 ने वाढवावं लागेल, म्हणजे 3S. म्हणजे अशा प्रकारे हा जो दाखवलेला आहे हा बॅलन्स झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला बॅलन्स करायचं असतं, म्हणजे रासायनिक अभिक्रिया जी दिलेली आहे, समीकरण जे दिलेलं आहे ते अशा प्रकारे संतुलित करायचं असतं. ठीक आहे.